सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वंशीविभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। 12वा अध्याय भक्तियोग आपण पाहत आहोत। सुरुवातीला भगवंताला अर्जुनाने प्रश्न विचारला, निर्गुण मार्गाने तुझ्यापर्यंत येणं सोपं आहे की सगुण मार्गाने तुझी प्राप्ती करणं योग्य आहे? भगवंताने उत्तर दिलं की सगुण भक्तीने, सगुण भक्तीच्या मार्गाने मला लवकर किंवा सहज प्राप्त होशील. मग भगवंताने उत्तर दिलं की म्हणजे निर्गुण उपासक आहेत त्यांचं काय? भगवान म्हणाले ते सुद्धा मलाच प्राप्त होतात. मग कोणाला प्रश्न पडेल काय उपयोग आहे मग जर निर्गुणही भगवंतालाच प्राप्त होणार असतील आणि आपणही भगवंतालाच प्राप्त होणार असू तर? भगवंत त्याचंही उत्तर देतात. भगवंत म्हणतात की निर्गुणाची भक्ती करणारे किंवा निर्गुण मार्गाने मला प्राप्त होणारे त्यांना क्लेश जास्त होतात, त्यांना दुःख जास्त होतं. उदाहरण आपण पाहिलं होतं ते काय आता सांगत नाही. आणि पण जे सगळी कर्म म्हणजे नित्य आणि नैमित्तिक ही कर्म माझ्या ठिकाणी अर्पण करतात, कर्म अर्पण करणं हेही आपण पाहिलेलं होतं. आणि ज्यांना मी सोडून दुसरा काही नाही, सतत माझं चिंतन करतात ते मला प्राप्त होतात. भगवान सांगतात असे जे भक्त आहेत त्यांना मी काय कायम तत्पर असतो त्यांचा उद्धार करण्यासाठी. पण त्यांचं मन मात्र माझ्या ठिकाणी असलं पाहिजे, माझ्या ठिकाणी आसक्त असलेलं पाहिजे, आवेशित चिकटलेलं पाहिजे. म्हणजे काही गोष्टींचा विचार आपण नाही करायचा म्हटलं तरी ते डोक्यात येत राहतं. तसं भगवंताचा विचार नाही करायचा म्हटलं तरी डोक्यात येणं, ही अवस्था प्राप्त होणं ही फार मोठी गोष्ट आहे. त्याचा विचार आता भगवंत करतायत की मन आणि बुद्धी याचंही थोडंसं चिंतन आपण करणार आहोत आणि भगवंताच्या शब्दांचाही थोडासा आढावा घेणार आहोत. मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. पुन्हा एकदा, मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. विग्रह शब्द जे एकत्र आलेले आहेत, ज्यांच्यामध्ये बदल झालेले आहेत त्यांना वेगवेगळं करणं, जेणेकरून विभक्ती आपल्याला कळतील. विभक्ती कळाल्या की त्यांचे अर्थ आपल्याला कळतील. आता मय्येव हा शब्द काय आहे? हा जोपर्यंत आपण वेगळा करत नाही तोपर्यंत आपल्याला कळणारच नाही. म्हणून मयी एव. आता मयी म्हणजे काय हे पण आपल्याला माहिती आहे, एव म्हणजे काय हेही आपल्याला माहिती आहे. मयी एव मनः आधत्स्व. पण याच्या ठिकाणी मनः विसर्ग नाहीये. मग विसर्ग लोप नावाची संधी आपण पाहिलेली आहे. विसर्गाच्या मागे अ
विसर्गाच्या पुढे अ सोडून कोणताही स्वर असेल तर विसर्गाचा लोप होतो. तो मूळ श्लोकामध्ये झालाय. पण विग्रह करताना आपण विभक्त्या कळायला याव्या म्हणून विसर्ग, संधी सर्व काही लिहित असतो. मयी बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मयि एव अतः ऊर्ध्वं न संशयः. जो नियम मगाशी सांगितला तोच नियम या ठिकाणी लागू होतो. विसर्गाच्या मागे अ, पुढे अ सोडून कोणताही स्वर म्हणून विसर्गाचा लोप झालेला आहे. मूळ श्लोकामध्ये तो नाही, पण या ठिकाणी मात्र आपण तो घेतो, कारण की संधी आपण शिकलेलो आहोत. संधी जाणूनच आपण अ, गीतेचा अभ्यास करत आहोत. हम्म. ओके. चला आता अन्वय आपण पाहूया. म्हणजे अन्वय म्हणजे काय, पुन्हा एकदा लक्ष द्या. मयी एव मन आधत्स्व मयी बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मयी एव अत ऊर्ध्वं न संशय, हे कधी कधी एका ओळीत नसतात, जेणेकरून त्याचा आपल्याला अर्थ लागेल. मग आपण काय करतो, काही शब्दांना पुढे काही शब्दांना मागे असं करून एक सरळ साधं सोपं अर्थ देणारं वाक्य बनवतो. त्याला म्हणतात अन्वय. व्यवस्थित अर्थ निष्पन्न होईल असं त्यांची अरेंजमेंट करणं, असं अशा प्रकारे त्या शब्दांना ठेवणं, त्याला म्हणतात अन्वय. विग्रह म्हणजे संधी नियम वेगळे करणं, जेणेकरून विभक्त्या कळतील. अन्वय जेणेकरून त्या वाक्यांपासून शब्दांपासून अर्थ पूर्ण शब्द निष्पन्न होतील. बघा, मयी एव मनः आधत्स्व, मन माझ्या ठिकाणी ठेव किंवा वृत्तिवंत कर. म्हणजे बघूया त्याचा विचार आपण विस्ताराने. मयी एव मन आधत्स्व, माझ्या, मयी म्हणजे माझ्यामध्ये किंवा माझ्या ठिकाणी. मग आता ह्या माझ्या ठिकाणी म्हणजे काय, त्याचाही विचार आपण करूया. मन म्हणजे काय, त्याचाही विचार करूया. आधत्स्व म्हणजे ठेव किंवा शांत कर. मयी बुद्धिम निवेशय, माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर कर. मग आता बुद्धी म्हणजे काय, स्थिर करणं म्हणजे काय, याचाही विचार आपण करूया. अतः म्हणजे त्याच्यानंतर मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी ठेवल्यानंतर ऊर्ध्वम म्हणजे मदरूप, म्हणजे भगवंत आणि जो भक्त ह्याच्यामध्ये कोणताही भेद राहणार नाही, याला ऊर्ध्व. ऊर्ध्व म्हणजे खरं तर वर. वर म्हणजे काय, देव कुठे वर आहे का, नाही. श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी आपण त्याला वर म्हणत असतो, किंवा जो सगळ्यांच्या पलीकडे आहे. सगळ्यांच्या पलीकडे असल्यामुळे सुद्धा आपण काय म्हणतो, त्याला वर म्हणत असतो. मग मन माझ्या ठिकाणी स्थापन कर. नंतर स्थापन केल्यानंतर ते सारखं चलबिचल होत राहील, थांब, त्याला स्थिर कर. आणि स्थिर केल्यानंतर काय होशील, त्यानंतर तू माझ्याच ठिकाणी प्रवेश करशील. मयी निवशिष्यसी, तू माझ्याच ठिकाणी वास करशील. याच्यामध्ये न संशय, याच्यामध्ये कोणताही संशय नाही. आता आपण त्याचं चिंतन करूया. बघा, या ठिकाणी सगळ्यात पहिला मयी शब्दाचा आपण अर्थ पाहण्याचा प्रयत्न करूया. मयी, मयी म्हणजे माझ्यामध्ये, म्हणजे कोणामध्ये, तर आता याचे दोन उत्तर आहेत. भगवंताचं दोन रूप आहेत. एक म्हणजे कुठलं, सगुण साकार म्हणजे भगवंताची मूर्ती. हे सुद्धा काय, भगवंताचं जिवंत स्वरूप आहे, रूप आहे. कोणी तुम्हाला म्हणेल मंदिरात ती मूर्ती माणसाने बनवली, त्याला म्हणायचं शांत बस, आम्हाला सगळं माहिती, आम्ही काय करतोय आणि काय नाही. एक अर्थ भगवंताचा, त्याचा अर्थ होतो मूर्ती, ज्याला आपण म्हणूया अ सगुण साकार. म्हणजे जे आपल्याला डोळ्याने दिसते ते एक भगवंताचं रूप आहे. मग तुम्ही एखादी मूर्ती असेल, त्या मूर्तीच्या ठिकाणी मन ठेवा. म्हणजे मन ठेवा याचा पण विचार करूया. मूर्तीचं स्मरण करा, पहिली गोष्ट. त्याला आपण सगुण साकार म्हणूया.
मयी या शब्दाचा दुसरा अर्थ होतो की जे भगवंताचं विश्वरूप आहे त्या विश्वरूपाच्या ठिकाणी त्याला म्हणूया आपण निर्गुण पण साकार. म्हणजे भगवंत जो विश्वामध्ये व्यापून उरलेला आहे तो खरं तर त्याला आकार नाहीये. म्हणजे तो आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी, पण तो साकारच आहे कारण की तो विश्वरूप होऊन झालेला आहे. पुन्हा सांगतो, हे सगळ्या खूप मोठ्या मोठ्या कॉन्सेप्टचे आपण एकदम 5-10 मिनिटांमध्ये त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय. एक भगवंताचं रूप मूर्ती किंवा जे आता आपण तुम्ही आम्ही शरीरामध्ये त्याला पण तुम्ही सगुण साकार म्हणू शकता. भगवंताचा अवतार म्हणा थोडक्यात. पण आता आपल्या समोर अवतार वगैरे आहेत का? नाही. आपल्या समोर काय आहे? भगवंताची बनवलेली मूर्ती. त्याला तुम्ही साकार म्हणा. त्याच्या ठिकाणी तुम्ही मन ठेवा. किंवा काही लोकांना मूर्तींची ॲलर्जी असते, मंदिरांची ॲलर्जी असते. मग त्यांनी त्यांच्या डोक्यात काय असतं की नाही, भगवंत म्हणजे व्यापक आहे, संपूर्ण सृष्टी. मग आता सृष्टी किंवा व्यापकता याला काय आकार आहे का? नाही. मग तुम्ही संपूर्ण सृष्टी भगवंत आहे असं चिंतन करा. बऱ्याच लोकांना हे आवडतं. त्यांना मूर्ती वगैरे नाही, भगवंत असं पॉवरफुल सच्चित आनंद रूप विश्व व्यापक भगवान आहे, मग त्याला निर्गुण साकार म्हणतात. त्यालाच आपण सोप्या भाषेमध्ये काय म्हणत असतो? ईश्वर. काय म्हणतो त्याला आपण? ईश्वर. आपल्याला ईश्वर डोळ्याने दिसतो का? नाही दिसत. का? तर तो साकार आहे, पण निर्गुण आहे, तो निर्गुण साकार आहे, तो डोळ्याने दिसत नाही. आणि एक शेवटचा, जे की ब्रह्म, त्या ब्रह्माला काय म्हणतात? निर्गुण निराकार. असं चिंतन केलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये, जेणेकरून आपल्याला एक स्पष्टता यावी. ठीक आहे. सगळ्यात पहिला मूर्ती, तुम्ही त्याचं चिंतन करा. त्याच्या ठिकाणी मन ठेवा. म्हणजे काय? भागवत ऐकणं म्हणजे काय हो? आपण भगवान कृष्णाच्या ज्या लीला आहेत त्याचं चिंतन करत राहतो. म्हणजे आपण काय करतो? भगवंतामध्येच आपलं मन ठेवतो, पण सगुण साकारामध्ये. दुसरं, एक ईश्वर म्हणून विचार करा की सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी तो होता आणि त्यांनी हे संपूर्ण विश्व निर्माण केलं. तो या सगळ्या चराचरामध्ये व्यापून आहे. म्हणजे हे सगळं चराचर आहे, संपूर्ण जग, आणि त्या जगामध्ये तो व्यापून आहे. असं तो व्यापून असणाऱ्या देवाच्या ठिकाणी मन ठेवा. थोडंसं अवघड आहे, पण सांगतो आता, मला जेवढं माहिती तेवढं. आणि एक निर्गुण निराकार म्हणजे चैतन्य, खरं स्वरूप. आता बाकीचे खोटे आहेत का? असं खरं खोटं नाही करायचं इथे. खरं खोटं चाललंय का? नाही. पण ब्रह्म म्हणजे ज्या ठिकाणी जगतही नाही, जगाचीही कल्पना नाहीये, तिथपर्यंत पोहोचलं. त्या परमात्म्या ब्रह्माच्या ठिकाणी मन ठेव. त्यालाच उपनिषदांमध्ये अमनी भाव असं म्हटलेलं बघा. त्यालाच हे ईशा सद्गुरू वगैरे बरेच लोक या टेक्निक्स घेऊन येतात की नो माइंड, ज्या ठिकाणी मनच शिल्लक राहत नाही. ठीक आहे. अशी स्टेट वगैरे बऱ्याचशा ह्याच्यामध्ये भरपूर फाटेफुटे आहेत. तर आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की तू एकतर भगवान कृष्णामध्ये, त्याच्या लीलांमध्ये, त्याच्या चिंतनामध्ये मन ठेव. किंवा परमात्मा फक्त अवतार नाही, तर तो सगळीकडे व्यापून आहे असा विचार करून त्याच्या ठिकाणी मन ठेव. किंवा तुझं जे आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपामध्ये मन ठेव. माझ्या ठिकाणी मन ठेव म्हणजे या तिन्हीपैकी. मग तुम्हा आम्हाला सगळ्यात सोपं काय? इथं प्रकरण काय चालू आहे? आता या मयीचे अर्थ एवढेत, पण प्रकरण काय चालू आहे? भगवान स्वतःला साकार सांगतायत. मग आपल्याला इथं काय लक्षात ठेवायचंय? सगुण साकारामध्येच मन ठेव. एखादा निराकारात ठेवत असेल, आनंदी आनंद. पण याचा अर्थ बाकीच्यांचा तिरस्कार करायचा असं नाही. ठीक आहे. माऊलीने सोपं सांगितलं आपल्याला. सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. फरक काहीच नाही. एक आहे पाणी, एक आहे वाफ, एक आहे बर्फ. मग बर्फ सगुण साकार. ठीक आहे. दुसरं पाणी, त्याला तुम्ही म्हणू शकता निर्गुण साकार ईश्वर. आकार नाही पाण्याला खरं तर, पण दिसतो तो.
आणि वाफ, निर्गुण निराकार. म्हणायचंच झालं तर एकदम स्ट्रिक्टली, नाही तर काय म्हणायची गरज नाही. तिन्ही पण एकच आहे एवढं आपल्याला सांगायचंय. मन माझ्या ठिकाणी ठेव. मन म्हणजे काय? आता याच्यावरती एवढा विचार केलेला आहे आपल्या शास्त्रांनी, खूपच विचार केलेला आहे. आपल्याला जास्त करता येणार नाही, जेवढं जमेल तेवढं आपण करूया. मनाला असं म्हटलेलं आहे, संकल्प विकल्प जे करतं त्याला म्हणतात मन. काय? संकल्प, काय त्याचा विचार करूया. संकल्प विकल्प जे करतं त्याला म्हणतात मन. आता सगळ्यांना माहित, आता ते मनाचं ठिकाण कुठे काय भरपूर चिंतन आहे. जर तुम्हाला याचा विचार करायचा असेल तर 13व्या अध्यायामध्ये भगवंतां ज्ञानेश्वर महाराजांनी मनाविषयी सांगितलेलं आहे. मी जे तुम्हाला सांगत आहे हे शंकराचार्यांचा एक ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे तत्वबोध. या तत्वबोध ग्रंथामध्ये जी व्याख्या दिलेली आहे किंवा शास्त्रामध्ये जी व्याख्या प्रचलित आहे त्या व्याख्येला धरून मी तुम्हाला सांगत आहे. आता मन, बुद्धी, चित्त, अहंकार या चार गोष्टी लक्षात घ्या. ठीक आहे, चारही एकदा सांगून टाकूया. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आता काय आहे, हे आहे एकच वस्तू. ठीक आहे, मन हे आहे एकच इंद्रिय, पण त्या मनाच्या वेगवेगळ्या कामामुळे त्याला वेगवेगळी नावं आलेली आहेत. जसं आहे वडीलच, पण ते वडील कीर्तन करतात म्हणून त्यांना कीर्तनकार. ते वडील कामामध्ये वर्कर आहेत म्हणून त्यांना एक कर्मचारी म्हणतात. तेच वडील घरात आल्यानंतर त्यांना सगळे वडील म्हणून पाहतात, वडील म्हणून बघतात. आहे एकच वडील, पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कामामुळे त्यांना वेगवेगळी नावं प्राप्त झालेली आहेत. तसं आहे एकच अंतःकरण. सोपं, अंतःकरण आतमध्ये असणारं इंद्रिय, आतमध्ये म्हणजे शरीराच्या आतमध्ये. त्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चार गोष्टी आहेत. बुद्धी, चित्त आणि अहंकार. सगळ्यांचं नाही सांगणार आहे, जेवढं मला आठवते तेवढं सांगणार. संकल्प विकल्पात्मकम मनः. जे संकल्प विकल्प करतं त्याला म्हणतात मन. मग आता संकल्प विकल्प म्हणजे काय, त्याचा विचार करूया. समजा आपल्याला गीतेच्या क्लासला यायचं आहे. ठीक आहे, मग मन काय म्हणतं की आज जाऊ का नको, कारण की तेच सेम पॅटर्न आहे, तेच श्लोक आधी म्हणायचा, मग ते 40 मिनिटं ऐकायचं. त्याच्यापेक्षा मी काय करतो, पुस्तक वाचते गीतेचं आणि नंतर पाहिजे तर व्हिडिओ ऐकेन. जाऊ का नको. मग आता हे काय होतंय, संकल्प आणि विकल्प तयार झाला. जाऊ का नको. बरं, गेले तरी एक्झाम 9 वाजता जाऊ का 9 वाजून 5 मिनिटांनी जाऊ, कारण की 5 मिनिटांनी तोपर्यंत नमन वगैरे झालेलं असतं, डायरेक्ट विषयाला सुरुवात होईल तेव्हा जाते. दुसरा विकल्प आला. काय विकल्प म्हणजे ऑप्शन्स. जे आपल्याला कायम ऑप्शन्स देत राहतं त्याला म्हणायचं मन, जे कायम आपल्याला कन्फ्यूज करत राहतं. ठीक आहे, संकल्प. मग क्लासला आले 9 वाजता, चला 9:05ला जाऊया, 9:05ला आले. मग आल्या आल्या मग आता नोट्स घेऊ का नको घेऊ. नको घ्यायला नोट्स, कारण की गुगल डॉकवरती ऑलरेडी आहे. कशाला नोट्स घ्यायचे आहेत, नको नोट्स. मग नंतर वाटतं नाही नाही नोट्स घ्यायला पाहिजे, परत नंतर टाईम नाही भेटत, घ्यायला पाहिजे. पुन्हा काय आला, विकल्प आला. तसं प्रत्येक गोष्टीत सारखे विकल्प चालूच असतात. जेवायला काय करू, सगळ्यात मोठं टेन्शन अख्ख्या जगाला असणार. आता दुसरं टेन्शन आहे सिलेंडर कुठनं आणू, पण इन जनरल काय, जेवायला काय करायचं. मग भात करायचं, खिचडी भात करायचा का नॉर्मल भात करायचा. मग डाळ करायला लागेल सेपरेटली. मग 9 वाजता जेवायचं का त्याच्या आधी जेवून घ्यायचं. म्हणजे हे सारखं जे संकल्प विकल्प, प्रत्येक गोष्टीत ऑप्शन, प्रत्येक गोष्टीत कन्फ्युजन जे करतं त्याला म्हणतात मन. मग हे जे संकल्प विकल्प आहेत ते तू माझ्या ठिकाणी ठेव. म्हणजे काय, तू माझ्या ठिकाणी संकल्प विकल्प कर, माझ्याविषयी संकल्प विकल्प कर.
बापरे, किती अवघड सांगितलेलं भगवंतानी. तू काय कर, मई एव मन आदत्स्व, माझ्याच संबंधाने संकल्प विकल्प कर. म्हणजे काय, गीता वाचू का ज्ञानेश्वरी वाचू, हा संकल्प विकल्प चालेल. ज्ञानेश्वरी वाचू का फिरायला जाऊ, हा नको करूस. नाही, संकल्प विकल्प करायचा आहे मई, माझ्याविषयीच, माझ्या ठिकाणी संकल्प विकल्प कर. वाव. ठीक आहे. पंढरपूरला जाऊ का आळंदीला जाऊ, हा संकल्प विकल्प चालेल. आळंदीला जाऊ का फिरायला जाऊ, हा नको करू, लॉस आहे तुझा. नंतर जेही संकल्प विकल्प करायचे. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दान देऊ का आमच्या भजनी मंडळात दान देऊ, चालेल हा संकल्प. दोन्ही संकल्प माझ्या ठिकाणी. मग इकडे दान देऊ का तेच पैसे फिरायला वापरू, का डबल इंटरेस्ट मिळण्यासाठी वापरू, आणि हे नकोच करू. म्हणजे जे संकल्प विकल्प आपण जे पण करणार आहे ते माझ्या संबंधाने कर, याचा अर्थ होतो मई मन आधत्स्व. रामकृष्ण हरी म्हणू का विठ्ठल विठ्ठल म्हणू, का राम राम म्हणू फक्त, का कृष्ण कृष्ण म्हणू, का हरे राम 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 हरे असं म्हणू, हे संकल्प चालते. रामकृष्ण हरी म्हणू का मग दुसरी गाणी म्हणू, हे नाही चालणार, त्याच्यामध्ये तुमचा लॉस आहे. ठीक आहे. म्हणजे संकल्प विकल्प करत, ते संकल्प विकल्प करणारं जे अंतःकरण आहे, जे इनर इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला तू माझ्या ठिकाणी ठेव. बस माझ्याच विषयी संकल्प कर. शिवसंकल्प नावाचं एक जबरदस्त सूक्त आहे, कधी भेटलं तर वाचा. अतिशय अप्रतिम. तन्मे मन शिवसंकल्पमस्तु. त्या माझ्या मनामध्ये भगवंताविषयी संकल्प असावेत. ठीक आहे. मग जर असे संकल्प आपल्या मनात असतील ना देवाविषयी, मग आपली सगळी बाकीची कामं होत राहतात. सत्य संकल्पाचा दाता नारायण तुकाराम महाराज म्हणतात. मग तुम्ही जर संकल्प जे असतील ते सत्य संकल्प म्हणजे देवाविषयी संकल्प असतील, तर तुमची संसारातली कामं होत राहतात. आपलं काय होतं, आपले संकल्प विकल्प संसारातले, त्याच्यामुळे ती कामं होत नाहीत. है ना. असं काहीतरी कोणीतरी म्हटलंय बघा की लेता हूँ तेरा नाम होता है मेरा काम, करता हूँ तेरा काम होता है मेरा नाम. तुझं आम्ही नाम घेतो आणि आमची कामं होतात. तुकाराम महाराजांचं अख्खं आयुष्य असंच आहे. सबंध जीवन काय, भगवंताविषयी संकल्प विकल्प. भगवंतानी काय नाही केलं, सगळं केलं. असू द्या चला. मग भगवंताविषयीच विचार. मग आता हे आपल्यासारख्यांना शक्य नाही आहे 21व्या शतकात. पण ज्यावेळी आपण पूजा करतो, ज्यावेळी आपण एखादं धार्मिक कार्य, त्यावेळी 100% भगवंताविषयी आपल्या मनात विचार असला पाहिजे, असा मी मधला मार्ग सांगतो. खरं तर कायमच पाहिजे, पण प्रॅक्टिकली आपल्याकडून ते शक्य नाही. ज्या दिवशी शक्य झालं, आपल्या आनंदाला पारावार नसेल. संकल्प विकल्प म्हणजे मन. संकल्प विकल्प कायम कन्फ्युजन सगळ्यांना असतं बघा. अध्यात्मात तर एवढं कन्फ्युजन, अख्ख्या जगात कन्फ्युजन नसेल तेवढं अध्यात्मामध्ये. कोणाला काय, कोणी काय, कोणी काही म्हणतं. या देवाला गेल्यावर हे होतं, त्या देवाला गेल्यावर ते होतं. होतही असेल, आपण नाही म्हणत नाही, पण त्याच्याशी आपण कनेक्ट करू नये. कारण की असं असं आपलं हिंदू धर्म म्हणा किंवा आपलं शास्त्र असं सांगत नाही आपल्याला की तुम्ही काहीतरी झालंय म्हणून कनेक्शन लावत बसा. समजा तुम्ही अष्टविनायकला गेले आणि तुम्हाला जे पाहिजे होतं ते झालं, मग तुम्ही काय सांगता सगळ्यांना, अष्टविनायकला जावा, अष्टविनायकला जावा, तिथं गेल्यानंतर हे होतं. आणि एखादा गेला आणि नाही झालं तर, तुम्ही गेलात आणि झालं म्हणजे तिथं गेल्यानंतर होतच असं नाहीये. डॉक्टरच्या बाबतीत पण गुण, तुम्ही म्हणता जावा याच्याकडे, नाही झालं तर डॉक्टरवरचा विश्वास उडतो. म्हणून आपल्या जीवनात जेही घडतं त्याचा कशाशी संबंध लावायचा नाही. भगवंताची कृपा आहे, हाच एक संबंध. बुद्धी. बुद्धी म्हणजे निश्चय करणारी जी आहे, निश्चयात्मिका बुद्धी. ही निश्चय करणारी जी वस्तू आहे आपल्या शरीरामध्ये, त्याला म्हणतात बुद्धी. मग हे निश्चय सुद्धा तू माझ्या संबंधाने कर. मयी बुद्धिम निवेशय, माझ्याच ठिकाणी बुद्धी स्थिर कर.
समजा आता मग 9 वाजता जाऊ का 9 वाजून 5 मिनिटांनी जाऊ, मग मन सांगतं अरे बाबा तू स्वतःशी प्रामाणिक राहा. क्लास 9:05 चालू होईल नाही तर 9:10 होईल. तुझा धर्म काय आहे, तुझं कर्तव्य काय, तू तिथे 9 हजर पाहिजेस. हे जे निश्चय करणारी वस्तू किंवा एक आतमधला इनर फोर्स आहे, विचार आहे, त्याला म्हणतात बुद्धी. मग आता हे मन हे बुद्धी असं कोणालाच करता येत नाही. जे मन संकल्प विकल्प करतं तेच मन तेच इन्स्ट्रुमेंट काय करतं, निश्चय करत असतं. वा व्हॉट ए टॉपिक्स. इनर वर्ल्ड ह्याला म्हणतात, आतलं विश्व आहे हे निश्चय करणार. मग प्रत्येक गोष्टीमध्ये कन्फ्युजन असतं, प्रत्येक वेळी आपण निश्चय करत असतो. निश्चय करणारी जी ताकद आहे, निश्चय करणाऱ्या त्या ताकदीला बुद्धी असं म्हणतात. चित्त. चित्त म्हणजे ज्या ठिकाणी सर्व ठेवलं जातं, ज्या ठिकाणी साठवलं जातं. आता मन बुद्धी सांगितलेले पण चित्त आलंय म्हणून आपण त्याचा विचार करत आहोत. चित्त म्हणजे आता आपल्या लाईफमध्ये लहानपणी काय झालं, हे काय मोठ्यापणी काय झालं, आता 4 दिवसापूर्वी काय झालं, ते दुसऱ्याच्या आयुष्यात काय झालं, जगात काय, हे सगळं आपण ज्यावेळी झोपतो त्यावेळी कुठं साठवलं जातं, ज्या ठिकाणी साठवलं जातं त्याला म्हणतात चित्त. मग चित्त बुद्धी मन वेगवेगळे आहेत का, नाही, एकच आहेत. त्याच्या वेगवेगळ्या कार्यामुळे त्याला वेगवेगळी नावं आलेली आहेत. साठवलं जातं त्याला म्हणतात चित्त. त्या ठिकाणी अहंकार, मग ज्यावेळी म्हणतात की चित्त विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती. मग त्यांनी भगवंत साठवलेला आहे मनात आणि त्या साठवलेल्या मनामध्ये कायम आनंद राहतो, असा वेगवेगळे अर्थ तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लावू शकता. आता अहंकार, अहंकार या शब्दाचे खरं तर 2 अर्थ आहेत. शास्त्रामध्ये अहंकार या शब्दाचा अर्थ वेगळा घेतलेला आहे. तुम्हाला आम्हाला जो माहिती आहे तो अर्थ नाही. आपल्याला अहंकाराचा अर्थ काय माहिती आहे? समजा एखाद्याकडे गाडी असेल, आपण काय, आणि तो जरा उद्धट असेल, आपण काय म्हणतो, अहंकारी येतो, त्याला अहंकार आहे. मग तो अहंकार वेगळा आणि शास्त्रामध्ये सांगितलेला अहंकार वेगळा. या ठिकाणी अहंकार म्हणजे परिच्छिन्नत्व. थोडासा अवघड शब्द आहे पण लक्षात घ्या. म्हणजे मी फक्त या शरीरापुरतं आहे एवढं ज्ञान असणं कायम, याला म्हणतात अहंकार. किंवा अहम करोमी अहम करोमी, मी करतो मी करतो मी करतो, या शरीराच्या ठीक, मी शरीर म्हणजे मी, असा जो भाव आहे त्या भावाला अहंकार असं म्हणतात. मग या ठिकाणी गर्व असणाऱ्या व्यक्तीला अहंकार म्हटलेलं नाही आपल्या शास्त्रामध्ये. बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये तर नाहीच नाही. ठीक आहे. मग तू जो संकल्प विकल्प करत असतील तो माझ्या संबंधाने कर. भगवान निर्गुण आहेत का सगुण आहेत चालेल, आवडेल मला. देवच आहे का नाही असे संकल्प विकल्प नको करूस, नाही चालणार, तुझा लॉस आहे त्याच्यामध्ये. तू देव आहे काय नाही म्हटलं तर त्याच्यात देवाचा काही लॉस नाही. सूर्य नाही म्हटल्यानंतर सूर्याचा लॉस नाही. जो सूर्याचं अस्तित्व मानत नाही त्याचा लॉस आहे, त्याचं नुकसान आहे. त्याच्यामुळे तू संकल्प विकल्प माझ्या संबंधाने कर, माझ्या अस्तित्व संबंधाने करू नकोस. निश्चय करायचंय माझ्या संबंधानेच कर. भगवान सगुणच आहे, मी त्याचं चिंतन केल्यानंतर तो मला तारणारच आहे. त्याचं कामच ते भक्तांना तारायचं. निश्चय कर असा. अध्यात्म भक्ती भगवंत सोडून कशातच आनंद नाही. निश्चय कर माझ्या ठिकाणी, माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर कर, निश्चय कर, निश्चयाने मनाला कंट्रोल कर आणि मग तुझं काम झालं. बघा, मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धिम निवेशय. मग एकदा का तू मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी ठेवले, मनाने माझे संकल्प विकल्प केले, माझ्या विषयीचा निश्चय एकदा तू केला, निवशिष्यसी मय्येव, नंतर तू माझ्या ठिकाणीच निवास करशील, माझ्या ठिकाणीच प्रवेश करशील. का तर तुझं मन आणि बुद्धी हे मद्रूप झालेलं आहे, माझ्या चिंतनामध्ये नाहून गेलेलं आहे. त्याच्यामुळे आता तू आणि मी वेगळा राहिलेलो नाही, अहंकारच शिल्लक राहिला नाही.
आता हे क्षेपक प्रमाणे असं काही गात्यात नाहीये. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. हे काय तुकाराम महाराजांचं आहेच असं नाही, पण फेमस आहे की अहंकार गेला. एकदा का मी वसंत आहे, मी हे शरीर हा भाव गेला की देव झाला. मग तू मला प्राप्त होशील. अत ऊर्ध्वम न संशय. तू अ, मद्रूप होऊन जाशील याच्यामध्ये संशय नाही. अतिशय सुंदर श्लोक आहे हा. मग आता ज्ञानेश्वर महाराजांनी याचा संबंध अतिशय सुंदर लावलेला आहे. म्हणजे तुम्हाला तर कळलेलं आहे की मन बुद्धी माझ्या ठिकाणी ठेव म्हणजे काय. तर माझ्याविषयीच संकल्प विकल्प कर आणि माझ्याविषयीच निश्चय कर. अतिशय अवघड आहे. पण जे भक्ती ज्यांनी आतापर्यंत 10 अध्याय मनापासून ऐकलेले आहेत, 11, त्यांच्यासाठी हे अवघड नाही, कारण की त्यांचं ध्येयच हे आहे. आपलं तुमचं आमचं ध्येय वेगवेगळे आहेत. ह्याचा अर्थ ऐकायचं नाही असं नाही. आपल्याला याचा फायदा होईल किंवा आपल्याला माहिती आहे आपल्याला जायचंय कुठे ॲटलिस्ट, किंवा करायचंय काय. ठीक आहे. माऊलींचं म्हणणं असं आहे की ज्यावेळी आपण मन, सगळं सोपं आहे बरं का, ह्याच्यामध्ये काही लय डोकं लावायचं असं नाही. ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीचं दिवस रात्र चिंतन करतो त्यावेळी आपण तद्रूप होऊन जातो. उदाहरण सांगताना तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे. एक अळी असते, अळी. एक किडा काय करतो, त्या आळीला स्वतःच्या त्या घरामध्ये घेऊन जातो. किडा, एक माशी असते, माशी, हनी बी सारखी. ती काय करते, त्या आळीला घेऊन जाते आपल्या घरामध्ये आणि तिला ती अशी हाताने टाकते आतमध्ये. आजच मी व्हिडिओ बघितला, ती कशी टाकते त्याला आतमध्ये आणि सारखी येऊन त्याला टोचा मारत असते. मग त्या आळीचं काय होतं, आळीचं चिंतन असं होतं की आता ते भिंगोटी ती येणार आणि मला मारणार. भिंगोटी येणार, आली काय, येणार, आली काय, येणार, येणार, येणार. असं चिंतन त्या भिंगोटीचं सारखं होऊन होऊन एक दिवशी, खरं आहे बरं का हे, जे काही खोटं नाही चाललंय, ती जी आळी असते ती आळी काय होते, भिंगोटी बनून जाते. ते ते काय म्हणतात, माशी बनून जाते ती आळी. का? सततच्या केलेल्या चिंतनामुळे. तसं आपण परमात्म्याविषयी संकल्प विकल्प केले, मी ब्रह्म आहे असा निश्चय सतत जर केला, तर आपला मोक्ष दूर राहील का? नाही राहणार. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, असं प्रमाणे पाठांतरातले, त्याच्यामुळे काय अवघड नाही. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. त्याला एक न्याय पण म्हटलेला आहे बरं का शंकराचार्यांनी, तत्वबोध आत्मबोध नावाच्या ग्रंथामध्ये. ठीक आहे, तो एक न्याय पण आहे की ती जी भिंगोटी आहे किंवा जी माशी आहे ती काय करते, त्या आळीला घेऊन जाते आणि आळी सारखं त्या माशीचं चिंतन करते. तसं आपल्या मनाने जर आपण सारखं भगवंताचं चिंतन केलं तर मन काय होतं, मन उन्मन होतं. बुद्धी, त्याचं रूपांतर बोधात होतं. चित्ताचं चैतन्य होतं आणि अहंकाराचा सोहंकार होतो. काय शब्द आहेत बघा हे. जर आपण सतत भगवंताचं चिंतन केलं तर मन उन्मन होतं. बुद्धी, त्याचं रूपांतर बोधात होतं. चित्ताचं चैतन्यात रूपांतर होतं. अहंकार हा सोहंकार बनतो. वाव, काय शब्द आहे तो हे. सोहंकार. कधी? ज्यावेळी आपण चित्त म्हणजे मन भगवंताच्या ठिकाणी ठेवणार. मन भगवंताच्या ठिकाणी ठेवायचं म्हणजे मूर्तीमध्येच, सगुण साकारामध्येच, किंवा तुमचे गुरु असतील त्या गुरूंमध्ये. गुरु म्हणजे असे नॉर्मल ऑर्डिनरी गुरु नाही, ज्यांनी शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, जे ब्रह्मनिष्ठ आहे. अजिबात त्यांच्या मागे पुढे त्यांचं कसलं चिंता नाही त्यांना. आणि माझं स्वतःचं असं माझं मत आहे, प्रत्येकाचं वेगळं असू शकतं, की गुरु हे संन्यासीच असावेत. मग जर कपड्यांनी संन्यासी नसतील तर चित्ताने तरी पाहिजेत. ठीक आहे, दोन्ही असतील तर परमानंद आहे.
गुरु कधीही शक्यतो, माफ करा बरं का, संसारी नसावेत. त्यांच्या मागं संसार आहे, बायका पोरं बाळ नको असतील. माझं काही म्हणणं नाहीये, पण मी माझं एक मत सांगतोय. नाही तर गुरुच दळण आणतात म्हटल्यानंतर शिष्य काय करणार आहे? आहे का नाही? कसे पाहिजेत गुरु? ब्रह्मनिष्ठ, कायम परमात्माचं चिंतन. मग असे कोण आहेत, आम्हाला 2-3 सांगाल का? 10-12 सांगतो. वारकरी शिक्षण संस्था आळंदी या ठिकाणी जा. त्या ठिकाणी असणारे जेवढेही गुरुवर्य आहेत, शिक्षक आहेत, सरेंडर करून टाका, नो प्रॉब्लेम. किंवा डॉक्टर नारायण महाराज जाधव आळंदीमध्ये, किंवा राऊत रामभाऊ महाराज राऊत, गुरु मानायला हरकत नाही. म्हणजे फक्कड जीवन, काय दुसरं काहीच नाही. लोकांना मोक्ष देण्यास सोडून दुसरं काहीच काम, दुसरं काहीच केलं नाही आयुष्यात. ना कसला संग्रह आहे, ना कसली आसक्ती आहे, ना चिंता आहे. असे गुरु. ठीक आहे. मग अशा गुरुचं चिंतन करा, मन गुरुच्या ठिकाणी ठेवा. माऊलींचं ऐका तुम्ही कसं गुरूंचं चिंतन केलेलं माऊलीने 13व्या अध्यायामध्ये. आचार्योपासनम या श्लोकावर, या शब्दावरती बापरे बापरे 150 ते 200 ओव्या त्यांनी माऊलीने लिहिलेल्या आहेत. तर मन भगवंताच्या ठिकाणी ठेवा, बुद्धी भगवंताच्या ठिकाणी ठेवा. मग आपण तद्रूपच होऊन जाणारे, अहंकार राहणार नाही. कारण की मन बुद्धी भगवंताला अर्पित केलेले आहे. अहंकार सोहंकार बनून जाणार आहे. पुढच्या श्लोकाचं आपण उच्चारण शिकूया पुढच्या ब्रेकमध्ये. इम्पॉर्टंट.